पहिल्या बाया जर निंदाला जायत ना, निंता निंता सुद्धा भजने म्हणेत. जर काही ताट होईन ना आत्मा तरी सुद्धा देवना गाणं म्हणेत. हे जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची, उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला बाय मी, जाते माहेराला. बरोबर आहे ना? आणि तुम ना गाणं बहिणीच. पहिल्या बाया गटावर दयन देत ना, हे बाबा बसले हे बट्टासने ऐकलं होते गट्यावरनं गाणं. हे जर जरा लेकरे 5-7 वरीस ना गट्यावरनं गाणं ऐकायला टाइम ऐकत ना, गट्यावर दयन येते. या ज्या वट्टावर खायत ना त्याच वट्टावर झोपी जा, तिथला बारी गाणं होतात पहिला. हो, आणि त्या गाण्यास मी बी काहीतरी शिकासारखं होतं बापूसाहेब. पहिल्या बाया गाणं म्हणत. हो, गटावर दयन देत ना, एक ओवी म्हणस जुन्या बाईसना ध्यान माई जाई, त्यामुळे सुद्धा काहीतरी चांगला संदेश राहील समाजले. बाईसना गाणार आहेत. हे भाऊ बहिणी ना झगडा, झगडा जाया कावन मा, बहिणी ना डोये पाणी, बंधू मना पस्ताये मन मा. कसं वाटत ऐकायला? कसं वाटत? असं मन भरी आहेस. आणि आतीने बाया पुरे झोपाडतीन गाणं म्हणते, सोडी दे ये झुमकीतून चाल पोरेस मन. काय वयन लागी होत्या पोरेसले? हा, चांगलं म्हणत जा हो बहिणीच वन, हो झुमकाल्या बहिणीच वन. विठाल विठाल वेळ भरपूर झालेली आहे, पण मला तुम्हाला 5 मिनिटाचा संदेश द्यायचा. लक्षपूर्वक तरुण भावांना ऐका. तरुण माझ्या कीर्तनाला येतात, खास करून काना देशातले सगळे तरुण भाऊ माझ्यावर विशेष प्रेम करतात. तर दादा, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकू नका, आजचा कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका. आजचा कीर्तनकार हा तुमचा भाऊ आहे असं समजून ऐकायचे शेवटचे 5 मिनिटं. दादा, जर एखादा तरुण काही व्यसन करत असेल तर त्या भावाला माझा प्रश्न आहे की दादा, तू जर दारू पित असेल ठीक आहे, पण तू दारू पितोय आणि लग्न करायला निघाला. दारू पिऊन तू लग्न करून कोणाची तरी मुलगी घेऊन येतो, कोणाची तरी बहीण घेऊन येतो. मला तुला प्रश्न करायचा आहे, तुला वाटतं का तुझ्या बहिणीला एखाद्या दारू पिणाऱ्या पोराला द्यावा असं? नाही ना. आपली बहीण दारू पिणाऱ्याला देत नाही, मग तुम्ही दुसऱ्याची करून आणतात. थोडीफार लाज नाही वाटत का? आणि अजून सांगतो, आपल्या बोलू नका, किडा नक पाडा रे. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, हिंदू धर्माची संस्कृती. आपण लग्न करतो ना, लग्न नुसतं लग्न नाही राहत, तो एक यज्ञ असतो. आणि यज्ञामध्ये काही काही लोक हळदीच्या बँड मध्ये ना दारू आणतात आणि तरुण पोरांना दारू पाजून पोरांना नाचवतात. कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे? कोणत्या बापाला वाटतं असं? वाटतं का इथं एखाद्या बापाला माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे? एखाद्या मायला वाटतं का माझ्या लेकानं दारू पिली पाहिजे? कोणत्याच मायला आणि कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे. कोणत्याच माय बापाला वाटत नाही माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे. पण तुमच्या पोरीचं किंवा पोराचं लग्न असेल तर दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात, हे योग्य आहे का? आणि जर नाचवत असाल तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही जर का हिंदू असाल, लग्न म्हणजे एक यज्ञ आणि यज्ञामध्ये दारू आणणं कितपत योग्य आहे? काही काही गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे. आम्ही घरात जेवत होतो ना, घरात जेवत असताना आमची चर्चा झाली की महाराज आमचं लग्न, आमचे बापू साहेब होते, आमचे दादाश्री होते, महाराज आमचं लग्न खूप झालं, 10:30-11 वाजेपर्यंत सगळं आटोपलेलं असतं. हा झाला नियम ओरिजिनल सगळ्या हिंदूंचा. तुम्हाला मला सांगावं वाटतंय, आता जीवनामध्ये एवढे संकट येतात. पहिले लोक आहे ना 12 महिना मा एकच पीक काढत तरी सुद्धा खुश राहत. आपण 3-3 पिके काढ राहतो तरी बी किसामा पैसा राहणार. काय कारण आहे? काय कारण आहे? पहिल्या बाया, माफ करा बहिणी सोन, बाई बाडन पण होऊन जायची तोपर्यंत कामधंदा करे. हा ते पहिला मना पण काठोर बसा देतो, नको बहीण उतरू नको. का बर? काय कारण आहे? आपण नियम सोडला धर्माचा.
आपण उल्लंघन करून वागायला लागलो. उदाहरण सांगेल, लक्षपूर्वक ऐका. जरा मला धर्माचे नियम सांगायला आवडतं, कारण काय ना, महाराष्ट्रामध्ये खास करून भलता विश्वास होईल मनावर लोकेश ना. आणि तरुण भाऊसले मला हुशार दीत जावं आवडस. तुम्ही लग्न करतात, लग्नाची तिथी काढतात, टायमिंग राहतो तुमचा 12:35 किंवा 11:35, बरोबर आहे ना? 12:35 11:35 जो पण असेल टायमिंग असतो. मला तुम्ही सांगा, तुम्हाला 11:35 न लग्न बरोबर 11:35 ले लागस का? मग 2 3. आता मी तुम्हाला विचारतो, प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं. सीतामय्या प्रभू रामचंद्रांपेक्षा 4 बोटीनं उंचीला कमी होती. प्रभूंच्या गड्यात माळ घालायची, सीतामय्याचा हात पुरत नाही. आणि प्रभू रामचंद्र विचार करत होते, जर का मी मान खाली टाकली तर समाजाला संदेश जाईल की जगाचा मालक मान वाकवतो बायकोच्या पुढं. प्रभू रामचंद्र तटस्थ आहे, मान खाली करत नाही, सीतामय्याचा हात पुरत नाही. हे बघत होते लखनजीला वाटलं माझा भाऊ बायको पुढे झुकणार नाही आणि माझ्या वहिनीचा हात पुरत नाही. मग लखनजी आले आणि प्रभू रामचंद्रांचे पाय धरले. प्रभू रामचंद्रांचे पाय धरले. मग आता प्रभूंना आशीर्वाद देण्यासाठी खाल वाकावं लागणार आहे, झुकावं लागणार आहे. पण तिथं सुद्धा भाऊन जोडे नाही वाकना बरं देव, भावना जोडे नाही, भावना अंतकरणना भाव दे किसने आशीर्वाद देवाल खाली वाकणार. अंतकरणातला भाव बघितला आणि लखनजीला आशीर्वाद देण्यासाठी खाली मान केली. तोपर्यंत लखनजीना वहिनींना इशारा केला, म्हणले वहिनी आवरा म्हणे आपला कार्यक्रम. सीतामय्यानं फुलार टाकला. फक्त नजर व्हायला 14 सेकंद वेळ लागला. ठरलेल्या टायमिंग प्रमाणे फक्त 14 सेकंद लग्न लेट लागलं तरी 14 वर्षाचा वनवास जगाच्या मालकाला आहे. जगाच्या मालकाला 14 सेकंद लग्न लेट लागलं म्हणून 14 वर्षाचा वनवास आहे. तुम्ही 11:35 न लगीन जर 2:30 ने 3 वाजायला लावशात, काय आयुष्यभर खटाटोके रे भाऊ. लग्न सुद्धा वेळेवर लागलं पाहिजे, लग्नात दारू आणली नाही पाहिजे. आणि तरुण भावांना सांगतो, भाऊसोन विमल नका खात जा रे आप्पासून. तुम्ही विमल खातस ना, ते खाईस नाही. दगडवर तुकिया 1 महिनाभर दगडवर ना दाग जात नाही विमल ना. तुम्हाला पेपडास ना काय काम करस होईत विमल. बाकी ना खायलेतच मी असा जास ना रस्ता तरी बाकी ना इथला 150 राहता ना बाबा खायले तर बोटमा पुढी अटकावतो ना, असा वर उडावतो साकू. म्हणजे त्या पुढीना द्वारे देवले संदेश देतात, जागा खाली कर रे मी रायनू. पाया पडून सांगतो दादा, दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती, अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मक्खी आ जाती. काय फायदा आहे त्याच्यानं? आता तुमले बी सांगस. इथं बसलेल्या सगळ्या तरुण बहिणींना आजच्या कीर्तनातून माझा संदेश आहे, माझ्या मायांना, माझ्या बहिणींना. ताई, हिंदू धर्माचे आहात तुम्ही. मला पहिलेच सांगितलं, जातीपातीशी मला काही घेणं देणं नाहीये. मी आता तुमच्या गावात येऊन जर जेवण करून जातोय म्हणजे मी माझ्या घरी येऊन जेवलोय. मग हे गाव माझं झालेलं आहे. आणि इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत. मी सगळ्या तरुण बहिणींना माझ्या बहिणी मानतो. तुम्ही मला भाऊ मानशाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तरुण बहिणीने मला भाऊ मानलंच असेल, मान का नाही? हा, धन्यवाद बहिणी हो. मग प्रत्येक भाऊ, अक्षय तृतीया असेल, भाईबीज असेल, रक्षाबंधन असेल, प्रत्येक भाऊ बहिणीला काहीतरी देतो ना. पण आजचा हा भिकारी भाऊ तुमच्याकडनं काहीतरी मागणार आहे. तुम्ही देणार आहात? पैसा नाही मागव. त्या गुंगाई घेतला आणि बहिणी मायाने काय पसाडाव माझा हाव का वावरे नावर करली बहिणी. प्रत्येक भाऊ अक्षय तृतीया असेल, भाईबीज असेल, रक्षाबंधन असेल, काही ना काही बहिणींना देतो. पण आजचा हा भिकारी भाऊ माझ्या तरुण बहिणींकडनं काहीतरी भीक मागणार आहे आणि तुम्ही देणार भीक अशी अपेक्षा पण आहे. देणार ना? माझं भीक मागणं एवढंच असेल माझ्या तरुण बहिणीकडनं, ताई, ज्या मायबापानं तुला जन्माला घातलं तळ हाताच्या फोडागत वागलं, त्या मायबापांची इज्जत खाली जाऊ देऊ नकोस. बस एवढंच मला भीक वाढ म्हणजे झालं माझं कीर्तन सक्सेस. कारण आहे ना, सगळं भेटून जातं पण एकदाची गेलेली इज्जत पुन्हा भेटत नाही. आपण आपल्याला वाटतं की मी लई सुखात आहे, लई आनंदात आहे. ताई, तू एकटीचं सुख पाहते पण तुझं पूर्ण परिवाराचं सुख चोरून नेते ताई. म्हणून तेवढी काळजी घेत जा माझी माय, माझी ताई. तुला या भावाची एक भीक मागणी आहे तुझ्याकडनं. एवढीच भीक आजच्या कीर्तनातून वाढ. आणि तरुण भावांना सांगतो, निर्व्यसनी जीवन जगा दादा. कारण व्यसन केलं ना तर तरुण पोरं, किती तरुण पोरं आहे ना, एक लेकराचा बाप मरतोय आणि एक लेकराची माय, काही पोरींचे लग्न झाले आणि विधवा झाले.
तरुण पोरी 25-30 वर्षाच्या पोरी विधवा बसलेल्या आहेत काही काही गावांमध्ये. मी तर तरुण भावांना सांगतो, दादा दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, आणि जर खाणंच होते लगीन करू नका. म्हणजे मरी बी घ्या तरी सुद्धा गुंडाय गंडाय फेकायचा. म्हणजे कोण गरीब पूर्ण नशीब तरी फोडू नका. बरोबर आहे की नाही? थोडं ऐकायला चवणं वाटेन, पण मन सत्यता मांडाना आवडच माले. तुमले सांग नाही, दारू गांजा जर पेनं होते लगीन करू नका. कारण लगीन करीन तुम्ही अर्धा पुरा ती पोरले बी सोडीन निघ जातच, आणि उगाच माय बापसले ब्याको हिर बसाडाना दांगडो कर जात. सगळ्यांना एक विनंती, निर्व्यसनी जीवन जगा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे की आपले काकाश्री एवढे लांबून फिरून आलेत नर्मदा परिक्रमा. मी तर त्यांना सांगेल की भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देऊ, माझी राधा राणी तुमच्यावर कृपा करू, आणि तुमच्याकडनं असंच आता सत्कार्य भगवंत करून घेऊत. कसं आहे ना, बाबांची वय नाही म्हणलं तरी 65च्या पुढे असेल. बरोबर आहे ना? हां, 64-65 वय आहे. आणि तुम्हाला सांगतो 50च्या पुढे गेल्याच्या नंतर माझ्या राजा दशरथानं संसाराचा त्याग केला होता. ही खरं हिंदू धर्माची संस्कृती आहे. 50 वर्षाच्या पुढे गेल्याच्या नंतर संसाराचा त्याग करायचा असतो, संन्यास घ्यायचा असतो. आणि मला वाटतं की आपले बाबा फिरून आले म्हणजे त्यांनी संसाराचा किती 4 महिने 3.5-4 महिने संसाराचा त्याग केला. म्हणजे त्यांनी संन्यास घेतला असं म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. संसाराचा 4 महिने त्याग केला. कदाचित आता डोक्यात फक्त भगवंताची प्राप्ती हेच असेल. आणि मला असं वाटतं प्रत्येक बाबांनी डोका माऊज विचार ठेव, वय वय घे ना, पोऱ्यानांग संसार लाई देऊ, मस्त देव करायला निघ जाऊ. बाकी ना पोऱ्याला सांगतं, ए तू निघ र म्हणा गरम आहे, तू निघ. ओ त्या बितडा पडताशी दाबाई मजाशी रे, हो तू निघ वाला. पण काय काय पोरे बी नालायक राहतात, बाप बी काय चुकीना नाही राहतस. काय काय पोरे बी नालायक राहतस. मनीषीन जीवन जगायची तर चेंज करून टाका. वाटते की ना ती गाडीनं बोर्ड वाचा रे काका, तुम्ही कथ कथ धक्का मा येल गाडी ऊस काढली जात ना. टिला लावणारा फक्त टिला लाय नाही धक्का सारखं आहे का? चला बो त्या परादो डान्स कराय ना, असं काय शे का? कीर्तनाला बसलो यार, अंतकरणापासून कीर्तन श्रवण केलं पाहिजे तुम्ही. बरोबर आहे का नाही? हा, भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाजायचं नाही. तुम्हाला सांगतो, स्त्री असून सुद्धा भक्तीला एवढी खरी उतरली ती म्हणजे माझी मीराबाई. लाजली नाही, समाजानं नाव ठेवली. अरे जाऊ दे, समाजाचं जाऊ दे, स्वतीचा बाप विरोध करत होता तरी सुद्धा मीराबाई लाजली नाही आणि थांबली नाही. पायात घुंगरू बांधून नाचली. इतकी नाचली की ब्रह्मांडाच्या धनीला कन्हैयाला स्वतःला नाचायला मजबूर केलं. एवढी नाचली महाराज. याला म्हणावी भक्ती. एखाद्या गरीबाची मुलगी जर नाचली असती तर लोकांनी नाव ठेवलं असतं, तरी लोकांना विश्वास बसला नसता. देवासाठी नाचले म्हणून लोकांनी म्हणलं असतं पोटासाठी नाचली आहे. पण दादा गरीबाची नव्हती हो, राजकन्या होती, राजाची मुलगी होती. हा, चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. नाच गाए मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, वेश जोगनिया का डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने कान्हा से नाता जोड़ लिया. राजाची मुलगी होती पण लाज ठेवली नाही दादा. आणि तुम्हाला सांगू का, भगवंताच्या जवळ जायचं असेल तर लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून काढून टाका. जेव्हा तुम्ही चांगलं करायला निघतात ना, परमार्थामध्ये जर तुम्ही चांगलं करायला निघालात ना, तर सगळेच लोक चांगलं म्हणतील असं नाही. एखाद्या माणसाला जरी असं वाटलं आपला गलीमा गटार वैराय निघू, आपला घर नका 10-15 हजार जायत ना, तो गटार दाबाना विचार करस रस्ता क्लिअर कर लिहू. त्यांनी जर घरना 20,000 खर्च करीन मुरुमाना रस्ता क्लिअर करली ना, त्याला बडा चांगलं म्हणतस. जे आपला त्या सांगतात बापू साहेब काही काय ना, आमना दादानी आमना अण्णानी आमना बापूनी भारी काम करवू, घर 20,000 रुपये खर्चीन रस्ता क्लिअर करली ना. म्हणजे असले किडा पाडणार त्या एकच सांगतील, हा फुकट कोण करच का रे, त्याला ग्रामपंचायत मग काहीतरी भेट नव्हे रे. ज्याला किडा पाडणार तो किडाच पाडस. पण तुम्हाला एक गोष्ट आपण सांगस मी म्हणा, यंदा ना एकदम फेवरेट उदाहरण आहे. आपण जवळ चांगलं करायला जाऊ ना, तर तेच लोक जसं की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतोच. बरोबर आहे ना? हां, आता लाईटी लायचे तर तुम्ही बाबाजी कशांसाठी लायलेत आपण लाईटी? उजळकरांसाठी. बरोबर आहे ना? लाईटी कशांसाठी लायले दादाश्री आपण? उजळकरांसाठी. जटे उजाय करायला जाऊ का तटेच किडा पडतस.
बरोबर आहे ना? म्हणणं संबंध नाही बाकी नसला आपण जटे उजाया करायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा, ज्या लाईटने जोडे किडा गर्द्या करतास ना, असं कधी देखील का किडा असले बी लाईट बंद पडी घ्या असं देखील का? त्या लाईटले पक्क माहिती आहे किडा किडा का काय करत नाही, पायटे मर जातील काल दिन मला आखो चालू बनशील मनीषीन जगाना होती ते लाईट पाहिजे शिकाना कितला का किडा बुनबुन करत ना, त्या पायटे मर जायला ताको सकाळी चालू आहे जावा. जीवनात जर का तुम्हाला परमार्थ करायचा असेल, भगवंताशी रिलेशन जोडायचं असेल, नातं टिकवायचं असेल, तर लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. अरे माझ्या गोपिकांचे भाव काय होते माहितीये का? झाली बदनाम ग, झाली बदनाम ग, झाली बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, ओ चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम ग, झाले बदनाम ग, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. अजून सांगतो, भक्ती करत असताना मीराबाई सारखी करावी. बापानं विरोध केला तरी सुद्धा ऐकलं नाही. अजून उदाहरण म्हणून सांगेल, भक्ती करायची तर राधे सारखी करायची. 16,108 बायका होत्या तरी सुद्धा देवानं राधेकडे फिरून बघितलं. काय भक्ती असं हो? 16,108 बायका असल्यावर राधेकडे फिरून पाहतोय म्हणजे राधेची काय भक्ती असेल. आणि भक्ती करत असताना अशी करावी. 16,108 बायका नावाला दावायचा, 16,108 बायका नावाला दावायचा, पण प्रेमान काना, पण प्रेमान काना, जीवया राधेला लावायचा, पण प्रेमान काना, जीवया राधेला लावायचा, राधेला लावायचा, प्रेमान काना, जीव राधेला लावायचा. राधेला जीव लावायचा म्हणून इतकं सोपं पण नाहीये. राधा प्रेम तशी करत होती, इतकी बेभान होऊन प्रेम करत होती. सुनो मेरी बात, दीवानी में काना तेरी, दीवानी हुई हो चढ़ा श्याम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे, सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी में काना तेरी, दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी, दीवानी हुई. आटे भजन म्हणा सांग का आटे म्हणतात नाही. आटे बरं वातावरण आहे म्हणा. बाबा आहेत ना परिक्रमा करी येतच म्हणजे एकच बाबावर अंदाज लायलेस मी गाव कसं होईना असं. हा म्हणजे कसं राहस ना, एक भाऊ जर कमावता राहा ना 5-4 पोसाय जातच बा. एखादं वायबार होई तरी जाईल असं म्हणणं आहे मला. म्हणजे इथलं वातावरण एकदम चांगले. कितला बिचारा म्हातारा बाबा सुद्धा एवढा थंडीमा बसेल कीर्तन ऐकायला. कितलं भारी वातावरण शे. नाही ते काही ठिकाणी देवनं भजन म्हणा सांग काटे म्हणतात नाही. 75 वर्ष ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहत. बर देवनं भजन म्हणत नाही, स्टँडवर गाणं म्हण राहत. आज ती निहायत निरात दारू पिना समी, नशामा खोटा ना बोलाव दो के पास. कोणती वयमा काय करू आहे बी सुधरायला पाहिजे. अहो 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडला नाही आणि पहिले कितला पाडेल होती म्हणतो. भान असलं पाहिजे हो वयाचं. बरोबर आहे का नाही. अरे चाल जरी ती आवडली ना भाव आपले टाकायचे भगवंता प्रतीची. बापूसाहेब जसं की तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते
गई, छोड़ा आ गई, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं कहा घर छोड़ आ गई, तेरे वास्ते प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं कहा घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं कहा घर छोड़ आ गई। आई होय ना म्हातारानं हा ते तरुण पोरेस ना सांगत राग नका दर्जात रे भाऊसू यासले जर एकात पूर्णी व्हॉट्सअपले ब्लॉक कर या बितडानं आडबडतं कथा झाडेस ना आडे बट तसे तडेन गुणगुणावतस पाखरा आजाद केलंय तुला भाऊ तू नाही आजाद कर रे आप्पा अरे ती ऑलरेडी आजाद होती रे भाऊ अरे तिनं पहिले ठरायला होतं रे मन लगीन बुंदी या बाणातलेच वाढायला लावसो असं तू नाही आजाद कर भाऊ तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी ठेवलं होतं बाणट सुरत ना आले आजाद केलं तुला नाही 2.5-3 वरीस मग तिला 1 वरीस ना पोरे व्हायला राहते सासरता येईन यस ना गली माशी गोसास नाव भाऊ असा वट्टावर बटेल राहस उलटते ना 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ ए पाखरा बाणट सुरत ना अरे त्या पोरीसाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या साठी म्हणा ना हे कान्या बेला तू केलंय मला कान्या वेड तू केलंय मला ऐकलं पिराय का बं सांग सांगू तुमले भजन करायला अजिबात लाजलं नाही पाहिजे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची जरा मी वारकरी संप्रदायाचा कुठं तरी चालींमध्ये नियमाचं उल्लंघन माझ्याकडनं होतं पण माझा हेतू एवढा आहे की जर तरुणांना आपल्यामध्ये आणायचं असेल तर पहिले त्यांच्यासारखं व्हावं लागेल जसं की शिक्षक पदवीधर असतो तरच शिक्षक बनतो बरोबर आहे ना मग त्याला काही एक लिखता येत नाही का बीएड डीएड होतो मगच माणूस शिक्षक होतो बरोबर आहे ना मग शिक्षकले काही एक लिखता येत नाही का पण पहिली ना वर्गानं जर शिक्षक होय त्याला असं शिकाणं पडत भाऊ गोलचंद्र काढ भाऊ मग तो पोरे असं त्याला गोलचंद्र सुधरत नाही मग बाकी नाच ना मग खावानं दा काढतं भाऊ असं गोल अंड काढ मग ते पोरं गोल अंड काढस मग आव सांगत भाऊ त्या अंडाले ना बाबान काठी लावू मग ती काठी लावावस त्यांना वस एक का बसरले लिखता नाही राहता एक पण पोऱ्याले जर शिकाण नव्हते दाखलं वन पडीन बाप जर का मोठा PSI असेल आणि पोरग जर 1-1.5 वर्षाचा 2 वर्षाचा असेल आणि तो ड्युटी करून आलेला बाप PSI आहे त्यानं गाडी दाखता लोक थरथर होतस पण घरू ना 1-1.5 वर्षांना पोरगा आहे पोरानं सांग पप्पा मला घोड्यावर बसायचंय अहो ड्रेस समज वाकडा होता बट भाऊ एवढा PSI माणूस अधिकारी माणूस तो पोऱ्यांकरता कधड गोड वय जा मग तो का गोडा व्हावणे आवश्यक का त्याले पण पोऱ्याला जर केव्हा नव्हते त्यांसाठी त्याला गोडवणच आहे तसं तरुणांना जर जोडायचं असेल थोडं किंतु परंतु करावं लागेल त्या एक दावना आपल्याकडे उन्हात का मग शिकाडतो त्यासले आपण नियम हा बरोबर आहे ना हे त्यांच्यासाठी मटेरियल आहे दादा तुमले जरी हिंदी गाणं येतच होते ना पूर्णीसाठी मनापेक्षा देऊनसाठी म्हणशात ना कवी जीवन उद्धार विजय बरोबर आहे का नाही हो तुमने आपको एक गाणं आहे मी फक्त गुणगुणावसो तुम्ही शब्द सांगतात कारण मला शब्द याद नाही येतच हे ला 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 कोणतं गाणं चालशे हा 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 बोला ना जो बोले ना त्याला म्हणा अख्खं पाकिट आठे दी जासू फक्त पैसा काढलीसू त्यांना म्हणा त्यासले बट असले माहिती पण बोलसू त्यावर निजदा काय राहणार बुजा चाल कसली असू द्या हो भाव आपले होतायचे त्याच्यामध्ये कसं हे शाम जाने जिगर तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा आ गया दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदाई दिखाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया
बाकीना तरुण असले तर आहे अख्खी रात का म्हणे ना जा. मला फक्त भाव सांगायचे, आपल्या अंतकरणातले भगवंताप्रतीचे भाव असतील, चाल कसली असू द्यावं आपले भाव ओतायचे. हा अतिशय ओटले काकू सांगते ला 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 ला. कोणतं गाणं? चाल द्या म्हणे महाराज. यानं अलग दिशी रे ओ भाऊ ओ पोपट. आता दाख. मला भरेल तुझं याड रे, तू माझा नंद लाल रे, तुझ्या भेटीसाठी जीव माझा भारी वेडा होतोय. जेव्हा बघतोस तू माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतोय. हा असं आहे ते. चाल कोणती बी राहू द्या, आई वहिनं मानचेच ना. बाकीने मला मरी माय का हो दखव माय याने आमनाकडे यांना सत्याना असोय जाव. तुमना गाना बहिणी सर तुमना गाना ऐकीस नाही असा जीव करस ना फेटान संगे दोरबी लई फिरू बा आणि फाशी लिन मर जाव ना. तुमना गाना म्हणजे काय असा सुद्धा राहतच का? देवनासाठी मनान सांग वाडे म्हणतात नाही या बहिणी. आणि याच ना गाना आपण याच ना खेसारना गाणं ऐकलेत बाबा तुम्ही? नाही ना. खेसारना गाणं म्हणतेस त्या असा जीव करस ना झोपणे 8-10 गोया खाईन पडावं. कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार. असंच आहे ना. आई म्हणावर तुम्हाला उद्धारू जाई बहिणी. हा लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार. अरे खाने को तैयार या गाणं म्हणावर उद्धारू जाय का बहिणी तुम्हाला? असं डोकं फिरणं ना पंडित बाबा. लड्डू लाया आणि पेड़ा लाया एक रोज म्हणून डोकं फिरणं. अंतरात बदलाय टाका मी गाणं ना. याच ना गाणं आहे. कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार. अंतरा बदलाय टाका. गुलाया लिनको लाया हो गई. आई म्हणावर उद्धार होई का तुम्हाला? हा चांगलं काहीतरी म्हणशात ते तुम्हाला जीवन ना उद्धार होई ना. अरे म्हणायचं असेल तर माझ्या भक्तासाठी माझ्या भगवंतासाठी भक्त बनून म्हणायचंय नाही का? हे तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, मैं बरसाने से आई हूँ, मैं वृषभानु की जाई हूँ. अरे रसिया ओ मन बसिया मैं तुझसे मिलने आई हूँ. नाही का म्हणायचं माझ्या भगवंतासाठी म्हणायचंय. पण यास ना बहिणीच नाही ना. देवनं भजन म्हणावत नाही. पहिल्या बाया जर निंदाल जाणी दुसरी जात मानतो. आणि अजून काय रे भाऊ तुमले पटस्तोय उठी राहणार पटस्तोय ही राहणार. काय काय चालू आहे भाऊ? कीर्तन आहे रे ओ आप्पा. याल कीर्तन म्हणतो रे काका. यासनी ती बोरीन पायरे दांगडो घाल दिना. उठू नका रे आप्पा सोन. खरं तर मला प्रतिकीर्तनातून सांगावं वाटतं. अशी पोरं उठतात ना माया हो तुम्ही माझ्या माया आहात माझ्या बहिणी आहात. तुम्हाला मला हक्कान सांगावं वाटतंय. पोरांना घरूनच शिकवायचं. आपण कीर्तनाला जातोय कीर्तनातून उठायचं नाही. आणि तुमले सांगस यासना डोका चालन करता असले चांगलं बिखा वाढत जावा. हा तुम्ही असा 10 मादरेले ना. संध्याकाळ खिचडी शाळा माबी खिचडी सकाळी माबी ती रातनी खिचडी तैशी डबा मा खिचडी खाई काय बठा लदल दवी घ्या. लोक सकाळी चालतात नाही त्याच ना. यासले भाजी भाकरी खावडा जावा बहिणी सोन बोलता 10 मादरेचे तुम्ही खिचडी ना. हो आणि ते मला राजकारणाशी काही संबंध नाही आपला. पण मोदी साहेबच ना असा उपकार घ्या ना बाबूसाहेब. हा इथला उपकार जायचे ना मोदी साहेबच ना. तांदूळच ना 12 मा. पहिले तांदूळ भेटत नाही. खिचडीना पाहुणचार आहे. पाहुणा पै जरी येत ना गरीब लोक आहे ना पाहुणा पैस ना सांगे घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य बसाडे जेवाले. खिचडी कुठे नको जाऊ असं. खिचडी कुठे नको जाऊ म्हणशीन घर म्हणा एकच सदस्य जेवाल बसाडे. इतका तुटवडा होता तांदूळ ना. हो आता इथला नेतात पिठी घ्या ना तांदूळ ना.
आता संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी कासा जीव करस हो म्हणा बापरे पंगरा रे पडा रे गोदडलं यार भाऊ आज बी खिचडी दड काय रे भाऊ आई बहीणने बाकी नसली हिंमत नाही होत बाईल बोलानी खिचडी का बरं आणली असं या पडी पडी नको थरक बी भरायला ना अंगली काटा बिराना सर्दी बी होगी काशी बी होगी पडसं बी भरायची अरे सर्दी खाशी पडसं एक कजे रे आप्पा तू असा फेम काय का सांग राहिला बहिणी म्हणून 2च भाकरी टाकत जा नवरा बायको अर्धे खायले दोन्ही पुरेले अर्धली कावाल देव पण भाकरी दडका जा ओ सोनचिडी सोन तुम्हाला खिचडी परसादे चांगला पोरे लद घ्या पहिला म्हातारा होतात ना ज्या 50 पुढला काका आहे त्यासले विचारा त्यासनी माय दुपारले जर भाजी सरी जाय ना भाकर ना नाही पोई ना काला मोठे वर तेल टाक दे गुळ चुळी दे गुई तेल ना काला खाय भाऊ हा असं खावाल होतं मनीषन असा म्हातारा दानगला राहत ना आवतले जर बैल चाले ना त्याला एकच गुदाव बसाड दे हा आणि हाती ताकदच राहिली नाही दुपारना बरी एक बाईन तर कमाय म्हणे बकरी दूधनी बकरी फिर राहिली म्हणे 2 पोरे होतात बावड्या वय रे बकरी गली मा एकली फिरायने धरलंय म्हणे बावड्या घ्या कांदरीन लयू ना बोलू नका कांदरीन लयू ना घर माईने दरवाजा बंद करली ना मोठाल म्हणे तंगडा धर मांगलाल म्हणे शिंगडा धर एकनी तंगडा धरात एकनी शिंगडा धरात नाही आई बहीण दूध दवाल बटणी बकरीन जशी लात माने पुल्ला बितडाले मांगला बितडाले ना आई बहीण बोगणी जावले घर तिनीसले बकरीने आणि पाड म्हणतो खावाले चांगलं नाही नाव महाराज ताकदच राहिली ना आमना दोंडायचा मग 23 वरीस ना पोऱ्या गया मग पाटा गुंडाय ना हात बांधी फिरायला म्हणता काय रे बावड्या हातले काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणे म्हणतो कस काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज मागे ते बकरीन गोमाल दिन म्हणे तुझ्या गंदा माल बकरीन गोमाल दिन ना हात मोडली ना तू खावालेच चांगलं नाही महाराज चांगलं खावाडा जाओ बहिणी सुद्धा का तुम्हाला पाय पडत पण आई बंदच करत्या तुम्ही या बहिणीने बोलता दामोदरेले बापू साहेब असा नवरा बसला नका कॉटवर खुर्चीवर संध्याकाळी वय नका नवराला तर किसनी माय डोकं बी बोलतं गणगण कराय ना हात पाय बी दुखी राहणार काव माय खिचडी टाक देऊ बोलता दामोदरेले बाकीने बाईसने त्यामुळे त्या पोरेना डोकसा चालतात नाही बहिणीच आणि ना मन कीर्तन राह नका सांगितले दक रे कीर्तन मजा राह ना उठजो नको रे तो उजी नीचे रे विठ्ठल विठ्ठल जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही काही लोक हलका भारी म्हणतात पण मला माहिती आहे म्हणजे असं नाही मी तुमच्या गावात सांगतोय म्हणून नाही माझं प्रत्येक या अभंगावर चिंतन ऐकशाल तर तुम्हाला ऐकायला भेटेल हो आदिवासी लोक अजिबात कमी राहतात ते त्यासल्या तुमना गावनं वातावरण मला माहित नाही पण 99% आदिवासी लोकेस ना असं राहस ना त्यासले लगीन मा कोणातरी लगीन आहे पण त्याला दुसऱ्याला हात धरी वन्न पडीन असं कधीच राहत नाही हात धरीन वन्न पडत असं वस का फक्त वाजायला पाहिजे बाळा नुसता वाजायला पाहिजे तरी बट्टा म्हणा आदिवासी भाऊ नाचाल सुरू होई जातो अरे बँड कितला बारी राव काल कराव बँड नको कराय ना नुसतं दपड कराय ना अडंकीच नाही तरी सुद्धा नाचतच म्हणतो बारी बँड ना काही संबंध नाही हा ही सत्यता आहे बरं मन आदिवासी भाऊसले काहीच नाही असं आबा गोबा काही मन मग कपट कुपट काहीच नाही वाजना नाच नाही नाची लेवाना हा आपला स्वतः शाव जात ना म्हणणारा त्या साला किंवा मग कोणीतरी नातेवाईक जातं चला ना भाऊसाहेब थोडं नाचायला हात धरी वळलंय तर अव बर गर्दी मा उभा रास आपल्याला जमत नाही तू शिलग रे हो करजदार ना अडे निघ तू नको जागा अटकाव शिलगावतून दर सांगतात हा अगो सांगच त्यास ना आदिवासी लोकेस मा असं देखील का की नवरदेव ना बाप किंवा नवरदेव ना पाहुणा असा जेवता ऋषीन बसेल असं देखील का तुम्ही कधीच नाही कारण त्याच नामा नवरदेव ना बाप बी नवरीन बापले बी तिथलाच अधिकार राहस बरोबर आहे का नाही जवायले बी तोच अधिकार राहस आणि मला असं वाटत ना माणूस नाही ना थोडं समजदारी त्यांनी जीवन जगायला पाहिजे काय लोकेश उजी ताटा राहस आपला असले बाकी नसले ना अशी पंगेत चालस आणि तो जवाई गरगरात फिरस पंगेत ना आजूबाजू सासरा येस का हो भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही आपल्याला कोणी सांगितलंच नाही का बा तुला फुटीन पाठा बांधा घ्या या लोक्या खाई रे ना तू का रे चेंद्र तू बुक्या वातळा वय जाशी रे तू कोणती गरमी माझी रे ओ आप्पा काय जगतात लोक काय जगतात महाराज आको सांगस आदिवासीच मा
एखादी नवरदेवनी माय पंगत माई जेवता जेवता उठीन बाहेर निघ झाले असं तर केले का? ज्या स्वतःला बारी जात ना म्हणतास ना त्याच तसं करतास. मी एक लग्न मागू नवरदेवनी माय जेवता जेवता पंगत माई उठीस नाही एक कोपराला उभी होती. त्या नवरीकडनं सगळ्या बाया रावण्या करत ताई खायल्या ना व्याईन बाई खायल्या ना ओ बाईजी खायल्या ना आई बहीण नुसती बारी बरे. मी नाही देख म्हणतो या बाईस ना ऐकत नाही वो महाराष्ट्र आपला चांगला संबंध आहे आपले चांगला मानी राहणार म्हणतो लोक मी जाईन सोबत बरं टोकी देऊ म्हणतं ताई बट्या बाया रावण्या करा दोडं घास खायल्या म्हणतं. हा म्हणे महाराज माल नाही का ना म्हणतो ओ म्हणा बापले आई बहिणले काय टेकीन उपडी जाई रे माल नाही का ना म्हणे म्हणतो का बरं ताई. हा म्हणे मी नवर देऊन मायशे म्हणतो मग काय वैगे माल खोबरान वाटी तरी लाई का म्हणे ताई उलगेल वावर रे भाऊ येडीशे रे भाऊ आई बहीण. हा 10-12 तोडा सोनं घालायचे 5-7 हजारनी साडी नेशील 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो काढ दिला बानट सोरत नाही. अरे एकदम साधं आणि सोपं बनून जगायचं महाराज. हो आणि सांगू का साधं बनून जगण्यात ना ते लोक प्रेम बी करतात तिथलं विठ्ठल विठ्ठल आगू सांगस म्हणा आदिवासी लोक आहेत ना ते बरं गाव मारावा लागेल पहिले ना ऊसतोळाला जायत बापूसाहेब ऊसतोळाला जायत पहिला पाणी पडे का तो गाव मावनात का तो लग्न चालू आहेत त्यास ना आणि त्यास ना आखू खासियत सांगस लगीन मा सुद्धा त्यास ना जवळ जवळ 100 मै 70% देवना गाणार राहतात. देवना मारुती रायावर जातस ना त्या डोकावर ते पापडच ना ते टोपलं ठेल रास पापडी कुरडाया आणि त्या शेवाया आणि मग जातच त्या नैवेद्य देवाले आणि त्यासना गाणं रास ए उठर उठर हनुमान तुला माणस लगीन निगर ना निवतान तुला देईना असं. हा शाद्र आहे ना बहिणीवर गाणं चाल बदलाय टाकेले मी ए उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निगर ना निवतान तुला देईना हा जातण्या आदिवासी बाया पण देवनं गाणं म्हणतीस लगीन मा सुद्धा आणि आपल्या शाव जातण्या बाया कोणी टाकी अंगण मा काढशील काय दिसत राव देव नाही काय काय जाणं उपटा उपटी काय जाय ना ते यंदा शिलगाय देणी ती काढली राव देव नाही मी कोणी टाकी अंगण मा खाट येडी अक्का विठ्ठल विठ्ठल नाको बर का बाबा त्या लोकेस नासरास ये राहिले गाया बी दिले तर तरी राग रुसवाने बाईसले बर त्या टोपला म्हणा पापडी उडतस कथा काय त्या नव्या साड्या नेशल राहतील पदर पुदर बी उडी घ्या तरी ये राहिले सुटीले ती वय नाही का पापड लई नाही काही फिरण ये मायल आली बिनाला आयल वय नाही ये लुगडा बिगडा येस नाही काहीच नाही कितला का बोललेत ना ते हेराले राग रुसवास नाही का. आणि हीच भक्ती बघून माझा भगवंत शबरी आईवर प्रेम करत होता आणि शबरी आईची उष्टी बोरं खाल्ली. पहिलं सांगितलं आदिवासी समाजाची शबरी भगवंत जात बघत नाही अंतकरणातला भाव बघतो. चला पुढे अजून सांगतो किती खालच्या लेवलला उतरतो देव सांगतो. एक अजून भक्त झाली ऋषिकेश भैया सुनो भगवंत भक्ताच्या साठी किती खालच्या लेवलचं काम करतो लक्षपूर्वक ऐका. एक सकुबाई नावाची संत झाली बाबा. सकुबाई नावाची संत वारकऱ्याची मुलगी होती. वारकऱ्याची मुलगी लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्माची परंपरा प्रथा आहे. लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करतो. आता सत्यनारायणाची पूजा झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर पोरीनं सगळं घरातला केर कचरा काढला आणि फेकायला उकिरडावर जाते. उकिरडावर केर कचरा फेकायला गेली. नेमकं असं घडलं की तिथं कानावर शब्द पडले हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम वारकऱ्यांचा तो ज्ञानोबा तुकोबाचा गजर कानी पडला. सकुबाईला असं वाटलं आपण वारकऱ्याची मुलगी लग्न झालंय लग्नाचा दुसरा दिवस डोक्यात विषयच ना राहिला महाराज.
आणि सखूबाईनं वारकऱ्यांमध्ये सामील झाली, पाठी फेकली आणि वारकऱ्यांमध्ये सामील झाली. कारण वारी करणं हा नित्य नियम होता तिचा, कारण वारकऱ्याची मुलगी आहे. आता सखूबाई निघाली वारीमध्ये. इकडे सासूबाई शोधत्या, सखू काय दिसना. सासूबाई शोधते, सखू 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 काय दिसत नाही. नवराही शोधतोय पण सखू काय दिसत नाही. थोड्या वेळच्या नंतर सासरेबुवा आले. सासरेबुवांना आवाज दिला, बेटा सखू, अगं मला चहा ना म्हणले प्यायला. सखूबाईनं चहाचा कप भरून आणला. सासूबाई म्हणते, का ग सखू, मी तुला सकाळची शोधते, मी आवाज देत तू मला आवाज सुद्धा दिला नाही. का ग बाई, पहिल्या दिवसाची सुरुवात अशी करते. सखूबाईनं सांगितलं, आत्याबाई खरं सांगू का, मी वारकऱ्याची मुलगी आहे, मी वारकऱ्याची मुलगी आहे. मंदिरात हरिपाठ करायला बसली आणि हरिपाठ करत असताना आम्ही कोणाशी बोलत नाही आत्याबाई, मी मंदिरात होती. पण तुम्हाला सांगू का, खरी सखू पंढरपुराचा मार्गाला लागली होती वारकऱ्यांमध्ये. खरी सखू निघाली, पण माझ्या विटेवरच्या मालकाला असं वाटलं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, जर माझी भक्त माझ्या नामचिंतनात एवढी मग्न होत असेल, आता तिचा लग्नाचा दुसरा दिवस आहे, तिचे सासरकडचे लोक काय विचार करतील, सखू गेली कुठं न जाणू, लोक काय वाईट विचार करतील. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं, माझ्या पंढरपुराच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि सखूबाईच्या रूपात सखूबाईच्या घरात कामधंदा केलीत. ऐकानं, कामधंदा केली म्हणजे धुणं भांडी केली. माझ्या जगाच्या मालकानं धुणं भांडी केली. एवढंच नाही, माफी मागून बोलतो, सखूबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली आणि ती इच्छा सुद्धा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं पूर्ण केली. हा इतका खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. विठ्ठल विठ्ठल. भक्ताची भक्ती बघून पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः सखूबाईचं रूप धारण करतो आणि तिच्या भक्ताच्या पतीची ती सुद्धा इच्छा पूर्ण करतो. किती खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. अजून ऐका, काम्यकवनामध्ये कृष्ण भगवंताने अर्जुन फिरत होते. काम्यकवनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, एवढं भारी वातावरण आहे, जर काही तर माझी सुभद्रा आली असती तर, जर तरचा विषय बर का, जर माझी पत्नी सुभद्रा आली असती तर. देवाला वाटलं माझ्या भक्ताची जर इच्छा असेल, त्याची बायको इथं पाहिजे होती, तर माझ्या कृष्ण भगवंतांना थोडाही विलंब न करता सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर येऊन उभा आहे. अर्जुनानं बघितलं, म्हणले, सुभद्रे मी विचारच, ए पुरव, ए पायावर रे, काय दांड्याला माटी ना तू, चप्पल काढ द्या पाय म्हणा. ना सुन्नाट सुन्नाट. इथला पोर आहेत, त्या चुकाय जातच बापूसाहेब. तसले काय मी खरं बोलत नाही. एवढला पोरे छानला छानला किडा पाडतस. इथला पोरेसकडे काय राग करू. कृष्ण भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर आले. अर्जुनानं बघितलं, म्हणले, सुभद्रे मी फक्त विचारच केला ग, तू इथं आली पाहिजे होती आणि तू इथं लगेच हाजरी लावली. सुभद्रा म्हणते, आपने बुलाया और हम चले आए. आता काम्यकवनामध्ये फिरणं झालं, पण जेव्हा अर्जुन गेले दुसऱ्या दिवशी घरी, गेल्याच्या नंतर सुभद्रानं पाण्याचा ग्लास भरून आणला. पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर सुभद्रेकडे देवानं बघितलं आणि अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं, म्हणले, सुभद्रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का, तशी आजच्या दिवशी काय दिसना म्हणले तू. सुभद्रा म्हणे, काल दिन दिखू तशी. कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये जशी दिसत होती का तशी तू आज दिसत नाही. पण तिथं दिसणारी ती सुभद्रा जरी होती, पण ती खरी सुभद्रा होती का? तो जगाचा मालक होता आणि इथं खरी सुभद्रा आहे. फरक तर असणार आहे. हो, सुभद्रा म्हणते, काल दिन तुम्हाला सांगे मी नाही होतो आणि तुम्ही सांग राहणार मी होतो. मग नेमकं तुम्हाला सांगे काम्यकवनमा कोण होतं? सुभद्राच्या मनात शंका घुसली. आता मी सगळ्या महिला मातांना, सगळ्या माझ्या तरुण भावांना सांगतो, म्हाताऱ्या बाबांचा संसार झाला, त्यांना बोलायला मला काही गरजेचं वाटत नाही. पण कसं आहे ना, मनात जर शंका घुसली, मनात शंका शिरली की माणूस कितीही चांगला असला तरी बाईला वाईट दिसतो. मनात शंका घुसली जर, आणि बाई कितीही पतिव्रत असली, एखाद्या माणसानं वाईट नजरेनं बघितलं की तो शंकानेच बघतो, नाही का? म्हणून मनात शंका येऊ द्यायचीच नाही. हो, समजा एखादा माणूस जर लघु शंकाले, रात्री उठना 2-2:30 वाजले, लघु शंकाले उठेले, लगवी उठना आता साधन होई झाले मोबाईलच ना, लगवी करीन होणार त्यांना काही झोप लागत नाही. म्हणेश देखील उभो इंस्टाग्रामले कोणा काय मेसेज आहेत का, सहज मोबाईल जांभली राहता आणि तोच प्रसंगले आई बहिणींना डोळ्या उघडी जावं हो म्हणे एवढी रातली. मग तुम्ही सकाळी मा उठीन सांगे, तेवढं गरम पाणी काढणं आंघोळे, तिला सांगा ना.
ती कोण होती अर्धी रात्री बोलणारी? ओ अक्का कोणी नाही होत. ओ बाई मी म्हणा टाइमपास करा तू सोन चिडी. शंका माणसाला एवढी खाली उतरवते का? चांगल्या चांगल्यांच्या संसाराचा सत्यानाश करून ठेवला या शंकेनं. हो, शंकालाही बोगस असते. म्हणून आहे ना, कोणावर शंका घ्यायच्या अगोदर थोडा वेळ घ्यायचा, पूर्णतः खात्री करून घ्यायची. जोपर्यंत खात्रीनं खरं होत नाही तोपर्यंत त्या माणसावर शंका घेऊ नये. नाहीतर फालतू चांगल्या माणसालाही बदनाम व्हावं लागतं. हो हा, नाही तर काय काय लोक. आणि तुम्हाला एक उदाहरण म्हणेन सांगच मी. शंका इतकी बोगस रास बाबा, शंका एवढी बोगस रास. आमना जुना कीर्तनकार बंडेकर बाबा सांगेत, एक माणूस रस्ता जरी चाल राहता म्हणे, चालता चालता त्यानं पाय भरी घ्या. पाय भरी घ्या नुसता पुशीन पुढे निघ जायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना दादा? पाय भरी घ्या पुशीन पुढे निघ जाता काय ताण होतं का? पण आव ना मन मावनं पाय भर ना आव कसा ना होई. गाय न शेण होई, म्हैस न शेण होई, बकरीने लेंड्या होती, काय शेण काय नाही, नुसतं पुशीन निघ जाता. शंका यावं काहीच कारण होतं नाही. पण आव भाव ना आगावपणा मनमा शंका घुशी काही पाय कसा ना भरेली यांनी पोटमा लिहिली ना. शंका किती खाली उतरवते. हा हा, हसा तुम्ही, पण विनोद वजा करायचा आहे मला याच्यातून. भरेल पाय हातमा बोल लईऊन आव भाऊ, आणि हातमा नाही नाक लगू पाऊस चालली ना. नाकनी जोडे लय ना तर वैयाना ध्यान मावून आहे. गाय म्हैस नाही रे भाऊ, आवा आपला पराक्रमशे रे काका. आता आपण अशुद्ध झालोय, मग आपल्याला कुठंतरी स्नान करावं लागेल. गावना बाहेर नाला बाहेर आणता, नाला मा हात पाय धुवायला उभा राहिना, नाला मा हात पाय धुवर आणता. जे पाणी गुळणा करांसाठी लिहिणं का त्याच पाणी मग बात नाकन सापडणार, त्या कसा ना होईल. आता शरीर पूर्ण अपवित्र झालं, मग तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. आता तीर्थक्षेत्रावर जाणं तर पैदल जाय राहता, पायी पायी दर कोस दर मुक्काम जाय राहता. एक ठिकाणी असं वातावरण 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याना सहारा नाही. उन्हाळा दिवस होतात. अहो बावले पाणी पाहिजे होतं. पाणी काय कुठे दिखे नाही, पण एक कुठे दिखणे झोपडीना सहारा लिशे तटपर्यंत घ्या. एक आजी माय बसेल होती म्हणे, माडी मला भलता लांब त्यांनी चाली यायचे, खूप लांब त्यांनी चाली यायचे म्हणे. पाणी ताण लागेल म्हणे, पाणी भेटेन का म्हणे? भाऊ मी दादरवर ना चिडा उडावलेस म्हणे, छोटीशी बाटली भरले, दुपार लागून बाटली पुरसमन बाटलीनं पाणी सरी या ते घर जाऊन टाइम शे म्हणे. माडी मला जर पाणी भेटणार नाही मला जीव निघ जाईल. आजी म्हणे, भाऊ असं काय माहिती नको बोलूर भाऊ म्हणे, पाणी करता मरशी का? मग पण एक पर्याय आहे म्हणे. काय म्हणे? अहो सोपारीन खडाशी अहो तोंडमा टाकले तू तोडले वलावर आहे म्हणे. भाऊ सोपारीन खडा तोंडमा टाकली ना, 10-15 मिनिटं आजी संगे गप्पा मारायला लाग गया. 15-20 मिनिटं वय घ्या. आजील म्हणे, आजी हा सोपारीन खडा काय फुटी राहिना नाही म्हणे. येडा 6 महिना जाय पोट राहणं मागाय फुटणार नाही, तू काय चालतो कुठे जाईल. शंका माणसाला जितकं खाली उतरवता येईल तेवढं खाली उतरवते. म्हणून कधी कोणावर शंका घ्यायची नाही, नाही का? सुभद्रेनं देवाला अर्जुनाला सांगितलं, कालच्या दिवशी काम्यपणामध्ये कोण होती पटकन सांगा. आणि अर्जुनाला पक्क माहित होतं, माहितच नाही देव आहे. अर्जुन तर म्हणत होता तूच होती. दोघांचा वाद चाललेला आहे. अर्जुन पत्नीवर धावून गेला, पत्नीला मारायला धावून गेला. ऐका, पत्नीवर धावून गेला मारायला रागात. धर्मराजानं सांगितलं युधिष्ठिरनं, अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नसतं, बायकोला मारायचं नसतं मर्दानं. कस काय वातावरण आहे निमजे रीमा? असा गुचकाय का बघ्या तुम्ही? पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. या मारतात नाही ना बहिणी सोन? नाही ना मायच्या. तुम्हाला सांगतो बरं का, पत्नीवर खरंच हात उचलायचा नाही. हा, या हात उचलावत नाही बहिणी होऊन तुम्ही बी शांतता आली जावा. तुमनं बोलतं चालत. तुमले जर माहेर ना फोन होणार ना, भाऊ जाईन जर सांगा ना, नाही ते कोणीतरी गरमानं भाऊ बाप कोणा फोन होणार, बहीण तुला माझी तब्येत खराब आहे. तो नवरा सांगत दे काल दिन चालणी जायचो का बरं आजच जासू ना. अरे देख जेमतेम मजूर भेटेल तेवढी कपास याची लेन मग जाय, तेवढा केळीस ना काय काम ते करलेन मग जाय. का बरं आजच जासू ना. जेमतेम मजूर भेटेल असतो नवरा सांगता मग 2-4 कानमध्ये देस तरी मन बहीण बुचडा घालत नाही. एकच सांगत बाळाला पैसा दे द्या. मग तडे नवरा बी काय करीन, बाकीने बाया उजी आगाव राहतील. तेवढं बरं आहे बा तुम्हाला नेमजरीने बाया समजदार येते. आटे ना कोण सांगे आटे अख्खी रक्कम आट केले ना म्हणे. हा कोण भरेल घरमा दाती घालत. हा कवय तरी वस असं पहिले तर विशाल दादामुळे पैसे जायले नाही ते 50% जमा करस मी तव येस. शंका घ्यायची नाही माणसानं मनामध्ये कधीच, कोणीच कोणावर नाही. पत्नीनं पतीवर नाही, पतीनं पत्नीवर नाही. हो, या गोष्टी ना माणसाला लई खाली उतरवतात. आणि शंका शिरल्याच्या नंतर बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. म्हणून सांगतो शंका घ्यायची नाही. अर्जुन म्हणत होता तूच होती आणि सुभद्रा म्हणते मी नव्हती. दोघांचा वाद चालू होता. हो, धर्मराजानं सांगितलं अजिबात पत्नीवर हात उचलायचा नाही.
तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलते, तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर. कन्हैयाला बोलवलं, कृष्ण भगवंत आले आणि कृष्ण भगवंतांना विचारलं मला बोलवायचं काय कारण आहे. तेव्हा देवाला सांगितलं अर्जुनाने तुमची बहीण खोटं बोलते. म्हणले काय खोटं बोलली. हो कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये माझ्यासोबत होती ना आता म्हणते की मी तुमच्यासोबतच नव्हती. मग तुमच्यासोबत कोण होतं अशी शंका घेते म्हणले माझ्यावर, आणि ही माझ्यासोबत होती. देवाच्या लक्षात आलं ही कर्तबदारी आपली आहे, ही कर्तबदारी आपली आहे. कारण माझ्या भक्ताला वाटत होतं इथं जर काही या वातावरणामध्ये माझी पत्नी माझ्यासोबत राहिली असती तर फिरण्याचा काही आनंद आला असता. मी फक्त माझ्या भक्ताचं मन राखण्यासाठी मी माझ्या भक्ताची बायको झालेलो आहे, पण आता याच्या डोक्यातून काढण्यासाठी काहीतरी खेळ करावा लागेल. सुभद्रेचा हात धरला, कुटियातून बाहेर केलं आणि स्वतः जगाचा मालक कन्हैया कुटियामध्ये गेला आणि तिकडनं सुभद्रेचं रूप धारण केलं. हातात दुधाचा ग्लास घेतला आणि अर्जुनाच्या समोर आला. तेव्हा अर्जुनानं बघितलं माझ्या समोर सुभद्रेला बाहेर केलं होतं, आतमध्ये जाणारा भगवंत होता. म्हणजे त्या दिवशी सुद्धा देवाने माझ्यासाठी सुभद्रेचं रूप धारण केलं. मला एवढ्यासाठी सांगायचंय की भक्ताच्यासाठी माझा भगवंत भक्ताची बायको बनायलाही लाजत नाही. विठ्ठल अशा भरपूर उदाहरणं सांगता येतील. पण आता नेमकं आहे ना नित्य नियमाचा आपण विचार केला पाहिजे. कारण 9 ते 11 कीर्तनाची वेळ वाजले किती बाबा? कितला? 10:30 वाजल्यात. म्हणजे तुम्हाला मनकडे ते राहायचे अर्धा तास बोलसू. म्हणजे मी तुम्ही सांगशात ते नाही ते तुमले जड असून तुम्ही जर सांगा आवर रे मी लगेच बंद करली सो काय करू. अर्धा तास बोलू का आवरू? एक तास बोला. कितला? एक तास बोलू असं बरं. पण मन असं म्हण नाही बापूसाहेब पंडित बाबा म्हणणं असं शे बोलू नका. तुम्हाकडे शेतीनं काम शे, समजा कापूस लायले फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणायचं कापूस लायचे, कापूस लावायला मजूर लायले जे बहीण 20-30 जे बी असे, आणि संध्याकाळना 5 वाजता त्यांना सुटाना टाईम होई जायचे आणि 2-4 चाचे राही जायचे. हा बेकार हुशार आहेत तुम्ही. काय सांगता तुम्ही? इथलं व वाढदे जेवण ते मग काय करा ना बापू साहेब. सगळ्यांनी काय करायचं आहे आता 10:30 वाजलेले मी बोलणार आहे अर्धा तास. तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण मन स्वतःना तत्व असं आहे फुकटनं सोडत नाही, कष्टानं सोडत नाही, फुकटनं लिहित नाही मी. हो सर्वांनी आता काय करायचं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. हातानं टाळी मुखानं नामचिंतन सर्वांनी भजन करा. नाही आम्ही महाराज लोक म्हणतील तुम्ही बी म्हणा ना. जो टाळी वाजवणे भजन म्हणावणी त्याला त्यान बाजूवालानी शपथ रे भो. मग बाजूवाला चिंता राही म्हण रे हो आप्पा मी उपडी जाऊ तू म्हण रे काका. सगळ्यांनी भजन गायचं. पंडित बाबा हा विठोबार विठोबार